पुण्यामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय। दररोज सरासरी 80 पेक्षा अधिक नागरिकांना कुत्रे चावा घेतायत। 3 वर्षात लाखभर पुणेकरांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। पुणेकर कुत्र्यांच्या त्रासाने हैराण झालेत। प्रशासनाकडे आणि पालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही अपेक्षित अशा उपाययोजना केल्या जात नाहीये। या भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी आता पुणेकर करतायत। सविस्तर पाहूयात। पुण्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट। दररोज 80 पेक्षा अधिक नागरिकांना चावा। 3 वर्षात लाखभर पुणेकरांना कुत्र्यांचा चावा। पालिकेकडून अपेक्षित उपाययोजना नाहीत। पुण्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय। दररोज सरासरी 80 पेक्षा अधिक नागरिकांना कुत्रे चावा घेतायत। गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत शहरातील 1 लाखापेक्षा अधिक नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय। दरवर्षी शासकीय रुग्णालयामध्ये श्वान दंशावर उपचार घेतलेल्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे। तर कोणत्या वर्षात किती जणांना चावा घेतला तेही पाहूयात। 2022 मध्ये 21,421 जणांना चावा घेतला। 2023 मध्ये 32,322 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला। तर 2024 मध्ये 37,524 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला। 2025 च्या मे महिन्यापर्यंत 16,253 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला। आधीच पुणेकरांच्या दैनंदिन समस्यांमध्ये कमी नाहीये आणि त्यातच भटके कुत्रे ही एक मोठी समस्या बनली आहे। त्याबद्दल पुणेकर काय म्हणताय तुम्हीच ऐका। हा त्रास खास करून रात्रीचा होतो, कारण का रात्री अनेक लोक नोकरीवर जात असतात। माझ्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे, त्यामुळे त्याचा मोटरचा थोडा आवाज येतो, त्यामुळे कुत्री एकदम धावून येतात। माझ्यासोबत 2दा प्रसंग घडलेला आहे की एकदम 4-5 भटकी कुत्री आली आणि चावा घ्यायचा प्रयत्न केला, पण गाडी पावल्यास मी बचावलो गेलो। भटक्या कुत्र्यांची समस्या काही नवीन नाहीये पुणेकरांना, पण ज्यापासून प्रशासनाच्या ताब्यात गेले तर त्याला कुणाचा ताळमेळ राहिलेला नाहीये। भटक्या कुत्र्यांना माझ्या जवळच्या किंवा माझ्यावर 1-2 वेळा हल्ला व्हायचा प्रयत्न झाला। ज्यावेळी मी रात्री जेव्हा पुण्यात येतो बरेच वेळा प्रवास करून, तेव्हा अक्षरशः 8-10 कुत्री एकाच वेळी पाठीमागे लागतात। आणि जर आपण काही या बाबतीत काही पत्र दिलं किंवा कारवाई करायचं म्हणतं तर प्राणी मित्र त्याच्यावर लगेच जागरूक होतात। प्रत्येक सोसायटीमध्ये असे कुत्रे असतात, त्यांच्यावर एक प्रकारे टॅक्स लावावा महापालिकेने की ज्यांच्याकडे श्वान कुत्र आहे त्यांनी महापालिकेला कर द्यावं त्याच्या बाबत आणि त्या बाबत सुविधा निर्माण कराव्या। महापालिकेच्या म्हणण्यानुसार 2018 मध्ये शहरातील भटक्या श्वानांची संख्या 3,15,000 होती। त्यानंतर 2023 मध्ये ती 1,79,000 इतकी कमी झाली। 2018-19 मध्ये 11,000 श्वानांची नसबंदी झाली, तर 2022-23 मध्ये 27,000 श्वानांची नसबंदी झाली। त्यामुळे शहरातील भटक्या श्वानांची संख्या कमी झाली। भटक्या श्वानांची नसबंदी, रेबीज प्रतिबंधक लसीकरण झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे। रेबीज फ्री पुणे करायचं आहे, त्यामुळे आमच्या हे लक्षात आलं की लसीकरणाचा जो आपला वेग आहे तो वाढवणं गरजेचं आहे। म्हणून आपण चालू वर्षामध्ये स्वतंत्र एक एजन्सी त्यासाठी नेमलेली आहे, जे परत कार्यक्षेत्रामध्ये, पूर्वी आपण नसबंदीला आणलेल्या कुत्र्यांचं लसीकरण करायचं, परंतु आता ती एजन्सी कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा जाऊन तिथले जे पण त्यांना डॉग दिसतील त्यांना पकडून त्या सर्व डॉगचं पण आपण लसीकरणाची मोहीम हाती घेतलेली आहे आणि डे बाय डे तो प्रोग्राम आपला सुरू झालेला आहे। तर आमचं टार्गेट जे आहे की 100% सर्वांचं लसीकरण करून घ्यायचं आहे। सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांसंदर्भात दिलेल्या निकालानंतर स्थानिक नागरिकांनी या निर्णयाला जोरदार पाठिंबा दिलाय, तर प्राणीप्रेमी नागरिक संघटनांनी जोरदार विरोध केलाय। तर घरगुती श्वान वापरण्यावर कर लावावा अशी मागणी केली जाते। पालिकेने वेळीच या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता केली जाते। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।